नमस्कार मित्रांनो. तर नवीन वर्षाची एक महत्त्वाची खुशखबर खास शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने ते दिलेली आहे. तर मित्रांनो, जे काही आपले शेतकरी बांधव आहेत, अशा शेतकरी बांधवांना ते नुकसान भरपाई आता दुप्पट प्रमाणात इथे भेटणार आहे. त्याबद्दलचा नुकताच जी-आर आज दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा जी-आर जारी करण्यात आलेला आहे. तर ही संपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे आणि एक नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून हे महत्वाचं जी-आर महत्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरणार आहे. तर मित्रांनो, हा जी-आर कशा प्रकारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई इथे भेटणार आहे, किती भेटणार आहे, अशा प्रकारचा संपूर्ण माहिती त्या जी-आर मध्ये दिलेली आहे. जी-आर ची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या समोर आपण पाहणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकेच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत ठेवण्याबाबत हा महत्वाचा जी-आर जारी करण्यात आलेला आहे. जी-आर पाहू शकता 1 जानेवारी 2024 हा महत्वाचा जी-आर आहे. तर राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन या अधिनियमांतर्गत आपत्ती प्रतिसाद निधी स्थापन करण्यात आली होती. तर या निधीमध्ये केंद्र शासनाकडून 75% व राज्य शासनाकडून 25% याप्रमाणे अंशदान अशा प्रकारे अनुदान इथे दिलं जाते. तर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फ कोसळणे, ढगफुटी, टोळधाड, थंडीची लाट व कडाक्याची थंडी या 12 नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना होणाऱ्या नागरिकांना इथे मदत या योजनेअंतर्गत दिली जाते. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने शासन निर्णय, महसूल व वन विभाग 30 जानेवारी 2014 या वेळेनुसार अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण, आकस्मिक आग तसेच शासन निर्णय, महसूल व वन विभाग 22 जून 2023 नुसार ही संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. तर शासन निर्णय कशा प्रकारे आहे तर इथे पाहू शकता. नोव्हेंबर 2023 मध्ये तुम्हाला माहित असेल खूप मोठ्या प्रमाणात थंडी पडली होती, पाऊस पण पडला होता, गारपीट पण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तर अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता पुढील प्रमाणे जे काही मदत आहे ती पुढील प्रमाणे देण्यात आलेली आहे. तर यामध्ये पाहू शकता अशा प्रकारे अनुदान आता शेतकरी बांधवांना इथे दिलं जाणार आहे. तर यामध्ये जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत इथे पाहू शकता. पूर्वी 8,500 रुपये प्रति हेक्टर ते 2 हेक्टरच्या मर्यादेत तुम्हाला इथे अनुदान इथे दिलं जात होतं. म्हणजेच पहिले 8,500 प्रति हेक्टर म्हणजेच 2 हेक्टरसाठी जवळपास 17,000 रुपये तुम्हाला अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जात होतं. परंतु आता मित्रांनो, यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे, दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता आता मदतीचे वाढीत दर, आता नवीन दर पाहू शकता 13,600 रुपये प्रति हेक्टर म्हणजेच एका हेक्टरला 13,600 रुपये अशा प्रकारे तुम्हाला आता 3 हेक्टर पर्यंत मर्यादा इथे करण्यात आलेली आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला 40,000 रुपयापर्यंत आर्थिक अनुदान जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी इथे दिले जाणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, 40,000 रुपये प्रति हेक्टर 13,600 रुपये तुम्हाला इथे अनुदान इथे दिलं जात आहे. नंतर बागायत पिकांच्या नुकसानासाठी मदत तुम्ही पाहू शकता. पूर्वी 17,000 रुपये प्रति हेक्टर दिली जात होती, जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंतच्या मर्यादेपर्यंत. आता यामध्ये पण वाढ करण्यात आलेली, ही पण दुप्पट करण्यात आलेली. इथे तुम्ही पाहू शकता आता मदतीचे वाढीव दर जे काही नवीन दर आहे ते 27,000 प्रति हेक्टर आहे आणि 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत असणार आहे. म्हणजेच जवळपास तुम्हाला 1,00,000 रुपयापर्यंत बागायत पिकाच्या नुकसानीसाठी इथे मदत दिली जाणार आहे. यामध्ये पण चांगल्या प्रकारे दुप्पट वाढ इथे करण्यात आलेली आहे. नंतर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी इथे तुम्ही पाहू शकता. पूर्वी 22,500 प्रति हेक्टर जवळपास 2 हेक्टर पर्यंतच्या मर्यादेपर्यंत तुम्हाला अनुदान दिलं जात होतं. परंतु आता यामध्ये पण वाढ केली. आता नवीन दर आहे 36,000 रुपये प्रति हेक्टर म्हणजेच 36,000 रुपये प्रति हेक्टरला तुम्हाला इथे अनुदान दिलं जाईल. अशा प्रकारे 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तुम्हाला इथे अनुदान दिलं जाणार आहे. यामध्ये पण जवळपास तुम्हाला 1,20,000 30,000 पर्यंत अनुदान या इथे दिलं जात आहे. तर नक्कीची महत्वाची माहिती आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
यामध्ये सर्व जिरायत पिकासाठी, बागायत पिकासाठी आणि बहुवार्षिक पिकांसाठी दुप्पट वाढ इथे महाराष्ट्र सरकारने इथे केलेली आहे. पूर्वीच्या दरापेक्षा दुप्पट दर इथे करण्यात आलेले आहे. तसेच जी काही मर्यादा आहे ती पण 2 हेक्टर पासून 3 हेक्टर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर ही महत्वाची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विविध निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील प्रमाणे विवरणपत्रात दर्शवण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या लेखा शीर्षकाखाली खर्च करण्यात आलेली आहे. मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील. तसेच शेती पिकांचे नुकसानाकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान तुम्हाला इथे अनुदेय राहणार राहील. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण जेरा होता. आता जे काही शेतकऱ्यांचं नोव्हेंबर 2023 मध्ये नुकसान झाले गारपिटीमुळे कशाहीमुळेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं असेल तर तुम्हाला आता अशा प्रकारे नवीन दरानुसार अनुदान येथे दिलं जाणार आहे. तर नक्कीच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना महत्त्वाची ठरली असेल. मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.